नमस्कार मंडळी. आज आपण शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये उन्हाळी वाळवणासाठी खास उपवासाची साबुदाणा बटाटा चकली करणार आहोत. ही चकली अत्यंत खुसखुशीत आणि चवीला भारी असणार आहे. खास टिप्ससहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चकली बघा तळल्यावर किती छान फुगलेली आहे, छान कुरकुरीत, त्याचबरोबर मस्त चविष्ट झालेली आहे. कशी करायची ही रेसिपी चला तर बघूया. त्यासाठी साबुदाणा स्वच्छ निवडून घ्यायचा, स्वच्छ धुवून 2 ते 3 तासासाठी भिजवत ठेवायचा. साबुदाणा अशा पद्धतीने भिजला की मग काय करायचं, हा साबुदाणा मोजून घ्यायचा. तर 250 ml च्या कपाने इथे साबुदाणा गच्च दाबून भरून मोजून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही वाटीचा, ग्लासाचा वापर करू शकता. तर 1 कप साबुदाणा घेतलेला आहे, तो एका डब्यामध्ये घालायचा आहे आणि तेवढंच गरम पाणी करून घ्यायचं आहे. मस्त उकळतं पाणी करायचं आहे आणि 1 कप पाणी यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साबुदाणा जास्त वेळ भिजवावा आपल्याला लागणार नाही. काही जण काय करतात, एक रात्रभर साबुदाणा भिजवतात, परत दुसऱ्या दिवशी त्यामध्ये गरम पाणी टाकून परत 7 ते 8 तास भिजवतात. पण आपण ती प्रोसेस अगदी कमी वेळेत करणार आहोत. साबुदाण्यामध्ये गरम पाणी घालून झाकून ठेवायचा. आता साबुदाण्याच्या दुप्पट म्हणजे तुम्ही पाव किलो साबुदाणा घेतला असेल तर अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत. बटाटे स्वच्छ धुवून कट करून कुकरच्या डब्यामध्ये घालायचे, जेणेकरून मग बटाटा चांगला शिजला जातो. अर्धा कप पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. आता कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घातलं, त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये बटाट्याचा कुकरचा डबा आधी ठेवायचा. त्यानंतर परत आपण जो साबुदाण्याचा डबा तयार केला आहे तो ठेवायचा आहे आणि साबुदाण्याच्या डब्याला झाकण लावायचं आहे किंवा त्यावर एखादं झाकण ठेवायचं, जेणेकरून वाफेचं पाणी साबुदाण्यामध्ये पडणार नाही. आता कुकरला झाकण लावून मोठ्या आचेवर 1 शिट्टी, त्यानंतर मंद आचेवर 4 शिट्ट्या म्हणजेच 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. बटाटा आपला चांगला नरम शिजला पाहिजे, त्यासाठी 5 शिट्ट्या करून घेतल्या. आता पूर्ण कुकरची वाफ गेलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला साबुदाणा किती छान शिजला आहे, पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये साबुदाणा इथे आपण चकलीसाठी तयार केलेला आहे. अशा ट्रान्सपरंट साबुदाण्याच्या चकल्या मस्त कुरकुरीत तयार होतात. साबुदाणा छान असा फुगतो तळल्यानंतर. तर आता साबुदाण्याचं भांडं काढून घेतलंय आणि बटाटा पण छान असा नरम शिजलेला आहे. बटाटा आपण डायरेक्ट पाण्यामध्ये शिजवला नाही, कारण मग बटाट्यामध्ये जास्त पाणी जाऊन आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं. यासाठी बटाटा डब्यामध्ये थोड्याशा पाण्यात शिजवायचा. कुकरमध्ये वाफेने मस्त बटाटा शिजलेला आहे. त्याची साल काढून छोटे-छोटे तुकडे करून मॅशरने मी हा बटाटा मॅश करून घेणार आहे. हवं तर तुम्ही किसणीवर किसून देखील घेऊ शकता. आपल्याला ही चकली करताना बटाटा एकदम गाळ शिजलेला हवा, तेव्हाच मग बटाट्याचं असं मिश्रण सॉफ्ट तयार होतं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा घातलाय. तुम्हाला उपवासाला चालत असेल तर ओवा घाला, नाही तर जिरं घालू शकता आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा शिजवताना देखील आपण साबुदाण्यामध्ये मीठ घातलं होतं. इथे बटाट्यामध्ये मीठ घातलं आहे. आता सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना सोपी पद्धत. यामुळे काय होतं, साबुदाणा आपल्याला वेगळा शिजवावा लागत नाही किंवा तो भांड्याला लागत नाही. अगदी झटकीपट कुकरचा वापर करून तुम्ही ही चकली बनवू शकता. आता हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच चकलीची प्लेट सोऱ्यामध्ये लावायची आहे आणि हे मिश्रण गच्च दाबून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे आणि स्वच्छ प्लास्टिक पेपरवर तुम्ही ह्या चकल्या घालून घ्यायच्या आहेत. बटाट्याचं मिश्रण जे आहे ना, व्यवस्थित सॉफ्ट झालेलं पाहिजे. अजिबात त्यामध्ये बटाट्याचे तुकडे नसले पाहिजेत, तेव्हाच मग चकली एकसारखी पडते. बघू शकता इथे अगदी व्यवस्थित चकली टाकल्या जात आहे. आता इथे मी घरातच चकल्या टाकून घेत आहे. घरातच बनवणार आणि नंतर मग हलक्याशा सुकल्या की मग उन्हामध्ये 2-3 दिवस चांगल्या वाळवून घ्यायच्यात. चकली हलकीशी जाडसर असते, त्यामुळे ती उन्हामध्ये चांगली वाळवून घेतल्यानंतर मग अगदी वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून मग तिला जाळी वगैरे लागत नाही. तर अशा पद्धतीने चकल्या घरात तयार केल्या. नंतर त्या
उन्हामध्ये अगदी 2-3 दिवस चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला तळून दाखवते. तर तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर आपली चकली आकाराने किती कमी झालेली आहे. पण तळायला टाकल्यावर मस्त टम्म फुगणार आहे. अगदी दुपटी-तिपटीने तिचा आकार परत वाढणार आहे. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून चकली तेलामध्ये दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे. बघू शकता तेलात टाकताच चकली फुगायला लागलेली आहे आणि साबुदाणा पण किती छान फुललेला आहे बघू शकता तुम्ही इथे. तर आपण ज्या पद्धतीने साबुदाणा कुकरमध्ये शिजवून घेतो ना, त्यामुळे चकलीमध्ये साबुदाणा खूप छान कुरकुरीत होतो आणि छान असा फुगला जातो. तुम्ही इथे बघू शकता. आता ही चकली अजिबात वातड किंवा कडक होत नाही. छान कुरकुरीत अशी ही चकली तयार होते. तर सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये उपवासाची चकली अशा पद्धतीने करून ठेवा आणि वर्षभरासाठी वापरा. प्रमाण अगदी सोपं आहे. जर तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेतला तर त्यासाठी तुम्हाला 1 किलो बटाटा घ्यायचा आहे आणि त्यानुसार साबुदाणा मोजून त्यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरमध्ये शिजवून अशा पद्धतीने तुम्ही चकली बनवू शकता. कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी? आवडली का? उपयोगाची वाटली का? तर ते कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी जर खरंच आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.